आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने राज्यातील शिक्षक पद भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण जजमेंट इथे देण्यात आलेला आहे. तर त्या जजमेंटमध्ये नेमका शिक्षक भरतीशी संबंधित जे आहेत, तर तो निर्णयामध्ये नेमका राज्य शासनाला किंवा उच्च न्यायालयासंदर्भात जे काही महत्त्वाचे निरीक्षण इथे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहेत, त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. आणि शिक्षक भरती संदर्भात हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा जजमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा जो प्रकरण होता तो महाराष्ट्र राज्यातील शिक्षक पद भरतीशी संबंधित होता. राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते. तर ते भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, शिक्षक होण्यासाठी राज्यातील जे उमेदवार असतात त्यांना TET किंवा CTET परीक्षा जी असते, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा असेल, तर तो अगोदर उत्तीर्ण व्हावी लागते, तो पात्र व्हावी लागते. त्यामध्ये खुल्या गटाला जे आहे ते 60% गुण घेऊन ते पात्र समजण्यात येते आणि जे राखीव प्रवर्गातील उमेदवार असतात त्यांना 5% सवलत देऊन 55%वर उमेदवारांना इथे राखीव प्रवर्गातील पात्र समजण्यात येते. ही परीक्षा पात्र झाल्यानंतरच तुम्हाला TEIT परीक्षेला बसता येते आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील तुम्हाला जे गुण मिळतात त्याचा अंतिम गुणवत्ता यादी त्यावर निश्चित केली जात असते आणि त्यानुसारच तुमची निवड होत असते. तर मित्रांनो, हा जो नेमका प्रकरण आहे, जो वाद आहे, तो जेव्हा निर्माण झाला होता तर त्यावेळी राज्य शासनाच्या वतीने जे राखीव प्रवर्गातील उमेदवार होते, ज्यांनी TET परीक्षेमध्ये सवलत घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्यानंतर त्यांनी TIT परीक्षा देऊन मेरिटमध्ये स्थान प्राप्त केला होता, परंतु त्यांना जे असे उमेदवार होते जास्त गुण असूनही त्यांना ओपनच्या इथे जागेवर घेण्यात आला नव्हता, तर त्यांची निवड त्यांचे मूळ प्रवर्गात म्हणजेच त्यांचे राखीव प्रवर्गामध्येच त्यांना ठेवण्यात आला होता. तर अशा उमेदवारांनी यावर आक्षेप घेऊन राज्य शासनाला निवेदन सादर केले होते. त्यानंतर त्यांनी पुढे माननीय जे औरंगाबाद खंडपीठ आहे तिथे त्यांनी त्यांची याचिका दाखल केली होती, परंतु त्या दोन्ही ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नव्हता. म्हणून अशा उमेदवारांनी आता शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची अपील दाखल केली होती आणि पात्रता परीक्षेमध्ये जे सवलत घेतलेल्या उमेदवारांना, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जे आहे इथे अंतिम निवड प्रक्रियेमध्ये अधिक गुण असल्यास त्यांना खुल्या गटामध्ये त्यांचा विचार करावा, त्यांची जे हे असणार आहे म्हणजे निवड, तर त्यांना समाविष्ट करावा. असे प्रकारचा महत्त्वपूर्ण जो निरीक्षण आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये नोंदवलेला आपल्याला इथे दिसत आहे. जजमेंटमध्ये फार इथे महत्त्वाचे 30 पेजेसचा हा जजमेंट असणार आहे. ते आपण काही वाचत बसणार नाही, त्यामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने संबंधित जे शिक्षक भरती आहे त्यामध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय देऊन शिक्षक पात्रता परीक्षा उमेदवारांना जे ते दिलासा दिला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे यापूर्वी जजमेंट दिला होता तर तो त्यांनी इथे रद्द केलेला आहे, सेट असाइड केलेला आहे त्याला. आणि आता हा नव्याने जजमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पद भरती संदर्भात दिलेला आहे आणि त्यांनी जे उमेदवार होते औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची याचिका फेटाळली होती, म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अपील केली आणि त्यांचा जो मुद्दा होता की जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांनी जे सवलत घेतली होती तर तो पात्रता परीक्षेमध्ये घेतली होती, याचा गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही आणि गुणवत्ता यादीमध्ये जे स्थान मिळत असते तर ते TIT परीक्षेनुसार मिळणार आहेत. म्हणून याचा त्यांना जे इथे कोणताही त्यांनी डबल रिझर्वेशनचा फायदा इथे घेतलेला नाही, म्हणून त्यांचा जो विचार आहे तो खुल्या गटामध्ये करण्यात यावा अशी विनंती त्यांची होती. परंतु राज्य शासनाच्या वतीने जेव्हा यादी लावण्यात आली होती, गुणवत्ता यादी, तर त्यामध्ये त्यांनी इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की प्रदीप कुमारचा जो जजमेंट आहे तो त्यांनी इथे लावला होता आणि त्यानुसार त्यांना खुल्या गटामध्ये जाण्यास मनाई केली होती. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण जे जजमेंट यामध्ये लावलेला आहे तर तो इथे बसत नाही किंवा त्याची वेगळे यामध्ये तुम्ही अर्थ घेऊन हा निर्णय लावलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने, मित्रांनो इथे लक्षात घ्या, आपण जजमेंटमध्ये इथे पाहत असाल तर एरर वर्ड इथे यूज केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने की तुम्ही चुकीच्या पद्धतीने इथे हा जो जजमेंट होता आमचा प्रदीप कुमारचा तर तो इथे लावलेला आहे आणि हायकोर्टाच्या वतीने देखील तशीच प्रकारची चूक इथे झालेली आहे आणि उमेदवारांना इथे तुम्ही जाण्यास मनाई केलेली आहे. परंतु आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश रद्द बाजूला ठरवलेला आहे आणि त्यांना
खुल्या गटामध्ये समाविष्ट करा. शेवटचा जो उमेदवार असणार आहे मेरिट यादीचं, तर त्यापेक्षा जास्त गुण जर या उमेदवारांनी घेतलेला असेल तर त्याला तुम्ही इथे मेरिट यादीमध्ये स्थान द्या. असे प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने इथे माननीय जे शिक्षण आयुक्त असतील किंवा राज्य शासन असेल यांना दिलेले आहे. आणि हायकोर्टाचा जो जजमेंट होता तर तो इथे रद्द केलेला आहे. आणि इथे उमेदवारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता जे उमेदवार यामध्ये सहभागी आहेत शिक्षक पद भरतीमध्ये किंवा याचिकाकर्ते आहेत, तर त्यांच्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्यास अनुसरून कमिशनर ऑफ एज्युकेशन हे कशा प्रकारे या निर्णयाची अंमलबजावणी करतात ते आपल्याला पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर इथे माननीय सर्वोच्च न्यायालयाने इथे हायकोर्टाला देखील सांगितलेलं आहे की तुम्ही प्रदीप कुमारचा जजमेंट जे तुम्ही इथे लावलेला आहे आणि जजमेंट तुम्ही दिलेला आहे, तर तो लावताना तुम्ही एरर केलेला आहे, ते चूक केलेली आहे. आणि अशीच प्रकारची शिक्षण आयुक्त साहेबांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही देखील यामध्ये हा जो जजमेंट आमचा होता प्रदीप कुमारचा, तर तो इथे लावताना तुम्ही इथे चूक केलेली आहे. एरर इन प्लेसिंग रिलायन्स ऑन द डिसिजन ऑफ दिस कोर्ट इन प्रदीप कुमार.